ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण 3. वाचा ऋण परिहार. ज्ञानम बंध हा भाग 2. ओवी आहे 18वी. ज्ञानदेवांनी ज्ञान हाही बंधच आहे असं म्हटलं व त्यासाठी शंकरांच्या शिवसूत्रातील वचनाचा व श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेतील वचनाचा हवाला दिला. पुढे ते त्याबद्दलचे आपले स्वतःचे मत सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, परी शिवे का वल्लभे, बोलिले येण्याची लोभे, मानू ते हे लाभे न बोलत आहे. अर्थात शंकरांनी सांगितलेले असो व विष्णूंनी सांगितलेले असो, केवळ तेवढ्याच आधारावर ते प्रमाण मानावे असं नसून त्यांनी सांगितले नसले तरी ते सिद्धच आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, शिवे का श्रीकांते, बोलिले म्हणून, मानू हे प्रमाण लोभे आम्ही, ऐसे नव्हे जरी न बोलते देव, तरी स्वानुभव हेची सांगे. ज्ञानदेव ज्ञान हाही बंधच आहे असं सांगत आहेत. बंध व मोक्ष या दोन्ही गोष्टी कल्पना दिष्टीत आहेत. जीवाने बंधाची कल्पना केली म्हणून त्यातून सुटण्यासाठी मोक्षाची कल्पना केली. वास्तविक आत्मस्वरूपात अविद्याच नाही तर अविद्येने निर्माण केलेले बंध व मोक्ष कसे असतील. त्यामुळे मी बंधात आहे असं वाटणं हा जसा भ्रम आहे, त्याप्रमाणेच मी बंधातून सुटलो असे वाटणे हाही एक भ्रमच आहे. म्हणून ज्ञान हाही बंधच आहे असं ठरतं. शिवसूत्रात व गीतेतही असंच म्हटलेलं आहे. हेही ज्ञानदेवाने आपल्या म्हणण्याच्या पुष्टार्थ सांगितलं. अर्थात त्यांनी हे जरी सांगितलं नसतं तरीही ज्ञान हाही एक बंधच आहे ही गोष्ट अनुभवाला येणारी व बुद्धीला पटणारी अशीच आहे. ज्ञानान मोक्ष हा ज्ञानादेवतु कैवल्यम ही गोष्ट प्रतिष्ठित झालेली आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे शतकानुशतके मानण्यात आलेले आहे व ज्ञानदेव ज्ञानाला बंध म्हणत आहेत. ही विरोधी गोष्ट झाली असं दिसून येतं. यथार्थ बोध म्हणजेच ज्ञान, पण ते ज्ञान म्हणजे काय, पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. अशी समर्थांनी ज्ञान कशाला म्हणायचं त्याची व्याख्या केलेली आहे. स्वरूपाचा बोध करून घ्यायचा म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे निखळ असं आत्मज्ञान. आत्मज्ञान या शब्दात आत्मा आणि ज्ञान असे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांनी दोन गोष्टींचा निर्देश होतो. आत्मा म्हणजे स्व व ज्ञान म्हणजे संवेद्यता. यातील स्व शब्दाने अहमबुद्धीनिष्ठ स्वचा बोध होतो व संवेद्यता ही अहमभिन्न वस्तू आहे असं वाटतं. अशा दृष्टिकोनातून स्व ही काय वस्तू आहे हे पाहायला गेलं तर लक्षात येतं की स्व ही वस्तू देह, इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या सहितच भासते. तेव्हा स्वचे खरे ज्ञान देह, इंद्रिये, मन व बुद्धी यांचे आवरण दूर करूनच जाणून घ्यावे लागते. कारण ती स्वपासून भिन्न आहेत हे लक्षात आल्यावर देह, इंद्रिये, मन व बुद्धी गळून पडली की स्व हा सर्व शून्यवत होतो. स्वसंवेद्यता मधील स्व असा गळून पडला की उरते ती केवळ संवेद्यता. हेच निखळ आत्मज्ञान आणि ही गोष्ट आत्मनिरीक्षणानेच कळून येणारी आहे. त्यासाठी कोणत्या ग्रंथाचा आधार घेण्याची आवश्यकताच राहत नाही. एखाद्या ग्रंथात सांगितलं आहे व गुरुनी सांगितलं आहे म्हणून ते शब्द प्रमाण मानणारा शब्दाच्या अथवा ग्रंथाच्या जाळ्यातच अडकून पडतो. कारण हे ज्ञान केवळ शब्दाने करून घ्यायचं नाही तर अनुभवायचं आहे. मुंडक अथवा कठ या दोन्ही उपनिषदांमध्ये खालील मंत्र आलेला आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्य तस्येष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणजे हा आत्मा शास्त्र श्रवणाने प्राप्त होत नाही, बुद्धीने समजत नाही, पुष्कळ श्रवणानेही प्राप्त होत नाही. जो स्वतःच्या आत्म्याचे ज्ञान देण्याबद्दल प्रार्थना करतो त्याच आत्म्याच्या द्वारे हा आत्मा प्राप्त होतो. हा आत्मा त्याच साधकाला आपले स्वरूप प्रकट करतो. जर जीव आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला तर त्याला ही गोष्ट कळून येईल की ज्ञान हाही एक बंधच आहे. म्हणून ज्ञानदेव वरील ओवीत म्हणतात की केवळ शंकरांनी किंवा श्रीकृष्णांनी सांगितलं म्हणून ज्ञान बंध आहे ही गोष्ट मानावी असं नाही, तर आपला स्वतःचाही अनुभव तोच आहे. अशा निखळ आत्मज्ञानाला आपल्या स्वतःच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कोणत्या ज्ञानाचं बळ घेण्याची आवश्यकताच नाही. ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन
ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.